1970 मध्ये असा एक माणूस होता ज्याने ताजमहल, लाल किल्ला आणि राष्ट्रपती भवन ही तिघ गोष्टी विकून टाकल्या होत्या. त्याचं नाव आहे नटवरलाल. ह्या माणसाच्या आयुष्यावरती एक पिक्चर पण बनलेला आहे, त्याचं नाव आहे मिस्टर नटवरलाल, ज्याच्यामध्ये अमिताभ बच्चन या माणसाचा रोल निभावलेला होता. 25 लाख हीरो का हार खरीद रहे हैं या जूतों का? 1 करोड़. पण ताजमहल आणि लाल किल्ला कोणी माणूस कसं विकू शकतं? तर बघा, नटवरलालने या एल्युमिनियमची एक डॉक्युमेंट बनवून ठेवलेलं होतं, ज्याच्यावरती या बिल्डिंगची डिटेल्स होती आणि राजेंद्र प्रसादची साईन सुद्धा होती, ज्याच्यामुळे हे पेपर एकदम ओरिजिनल दिसत होते. आणि नटवरलाल गव्हर्नमेंट ऑफिसर लोकांचे कपडे घालून फॉरेनर लोकांना इतक्या भारी पद्धतीने चुना लावत होते की ते खुश होऊन त्याला पैसे देऊन जात होते. आणि कोणी माणसाला काही डाऊट सुद्धा होत नव्हता, कारण की या माणसाची इंग्लिश स्किल आणि कम्युनिकेशन स्किल एकदम सॉलिड होती. या माणसाने चॅरिटीच्या नावावरती कधी काळी टाटा आणि अंबानीचा सुद्धा चुना लावलेला आहे. याच्यावरती 8 राज्यांमध्ये 100 पेक्षा जास्त केसेस रजिस्टर्ड होते. 13 वर्षाची शिक्षा सुद्धा याला सुनावली गेली होती. आणि या माणसाला कोणताही पोलीस सुद्धा पकडू शकलेला नाही. 9 वेळा या माणसाला गिरफ्तार केला गेला आणि 9च्या 9 वेळा हा माणूस पोलीस कस्टडीतून पळून गेलेला आहे.